नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रीनो बायोटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। मी आपला मित्र अमोल। माझं गाव आहे पट्टणकडोली, तालुका हातकणंगले व जिल्हा कोल्हापूर। माझा मोबाईल नंबर आहे 9850090469 आणि नेहमीप्रमाणे आपण आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत। आजचा दिवसही फार शुभ व चांगला आहे। आज दिनांक 3/10/2024 म्हणजेच आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे। घटस्थापनेचा आजचा दिवस आहे। आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा। आणि आजच्या या शुभ दिनी मी एक नवीन प्रोडक्ट घेऊन आपल्यापर्यंत आलेलो आहोत। आजचा प्रोडक्ट ही खास आहे कारण आजपर्यंत आपण हा प्रोडक्ट या अगोदर कुठेही पाहिलेला नसेल। काही कारणास्तव हा प्रोडक्ट मला करावा लागला। आपण आपल्या कंपनीमध्ये प्रामुख्याने गांडूळ खत निर्मिती प्रकल्पासाठी लागणारे बेड, आजोला फार्मिंगसाठी लागणारे बेड, त्याचबरोबर टेरेस गार्डनसाठी लागणाऱ्या ग्रो बॅग्स, व्हेजिटेबल ग्रो बॅग्स, वॉटर टँक, खेकडा पालन बेड व बऱ्याच काही गोष्टी ज्या शेती वर्गाला उपयोगी आहेत त्या तयार करत असतो। बऱ्याच वेळेला मी पाहिलेलं आहे की ज्या ठिकाणी पोल्ट्री फार्म आहेत ते पोल्ट्री फार्म बंद झाल्यानंतर त्या कस्टमर्सनी गांडूळ खताचे प्रोजेक्ट करण्यास प्रारंभ केलेला आहे। पण त्यांना एक विवंचना येत असते की पोल्ट्री फार्मिंग जे असतं ते कोब्यावर केलेलं असतं आणि आपण जे बेड देतो त्याला सपोर्टसाठी काट्या रोवाव्या लागतात आणि काट्या रोवण्यासाठी कोबा फोडून त्यामध्ये काट्या उभ्या कराव्या लागतात। त्याच वेळेला तो बेड उभा राहू शकतो। पण काही लोकांच्या मागणीनुसार ह्या बेडवर मी विचार केला आणि विदाऊट सपोर्ट बेड कसा उभा राहील यासाठी थोडासा अभ्यास करून हा नवीन बेड मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे व आपल्या मदतीने, आपल्या सहकार्याने व आपल्या सजेशन्सने ह्या बेडमध्ये याच्याहीपेक्षा चांगल्या सुधारणा आपण करत जाऊ आणि नक्कीच कोबा असो, फरशी असो किंवा साधी मातीची जमीन असो, कोठेही हा बेड सहजरित्या उभा राहू शकतो। आणि उभा राहिल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही शेण, काडी कचरा, बाकी तत्सम ज्या गांडूळ खतासाठी निर्मिती प्रकल्पासाठी लागणाऱ्या वस्तू आहेत त्या टाकल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ह्याला सपोर्ट लागणार नाही आणि त्याचबरोबर कोणताही प्रकारचा कोबा व फरशी फोडून त्यामध्ये काठी रोवावी लागणार नाही। त्यामुळे मला असे वाटते की ज्या ठिकाणी कोबा किंवा फरशी आहे अशा ठिकाणी हा बेड अत्यंत उपयोगी ठरेल। ज्याप्रमाणे गांडूळ खताला व्हेंटिलेशनसाठी खिडक्या दिलेल्या असतात त्याच पद्धतीने या राऊंड शेप बेडलासुद्धा या खिडक्या दिलेल्या आहेत। गांडूळ खताच्या बेडमध्ये व्हेंटिलेशनसाठीच्या या खिडक्या आपणास दिसत आहेत। त्याचबरोबर गांडूळ खताच्या बेडमध्ये आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे वर्मीवॉश पॉकेट। आपण आपल्या या नवीन बेडला वर्मीवॉशचे पॉकेटही तयार केलेले आहे। साधारणतः 5 खिडक्या व वर्मीवॉशचे पॉकेट आपण पाहू शकता मित्रांनो की आपण कशा प्रकारे वर्मीवॉशचे पॉकेट इथे लावलेले आहे। यामधून 1.5 ते 2 इंची पाईप जर हा ढकलला तर या बेडमधून मिळणारे वर्मीवॉश त्याच्यातून टिपकत खाली एखादी बालडी लावली तर साठून जाईल। साधारणतः बेडच्या कडापासून 4 इंच लांबीवर पॉकेट ठेवलेले आहे। त्याचबरोबर जर आपणास काट्या लावायच्या असतील तरीही त्या काट्या आतल्या बाजूला आपण उभा करून हे जे रिवेट दिलेले आहेत या रिवेटच्या माध्यमातून दोन्हीने बांधू शकता, जेणेकरून थोड्याशा उंच जर काट्या आपण ह्याच्यामध्ये लाटल्या तर त्याला आपण छतही करू शकू। जर सावली असेल तर छताची गरज नसते, पण अतिरिक्त उन्हाळ्यामध्ये ह्या रिवेटचा आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीने वापर झालेला बघण्यास मिळेल। कारण काठीच्या आधाराने थोडेसे वरच्या बाजूला त्याला एक छोटंसं छत करून गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाला जी सावली लागते ती सावली आपण देऊ शकतो आणि त्यामुळे खत निर्मिती अत्यंत चांगल्या पद्धतीने होऊ शकते। मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला कृपया कॉमेंटद्वारे मला कळवावे। त्याचबरोबर ह्या बेडमध्ये काय सजेशन्स आहेत तेही मला कळवावे, जेणेकरून ह्या बेडमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल। आपण प्रायोगिक तत्त्वावर हा जो बेड तयार केलेला आहे
ह्याचे डायमेन्शन्स आपण अशा पद्धतीने डिझाईन केलेले आहेत की 6 फुटाचा गोल दिलेला आहे व साधारणतः गांडूळ खताच्या बेडच्या उंचीनुसार 2 फुटाची आपण याला उंची दिलेली आहे। बरोबर 1 फुटाच्या मध्यांवर हे जाळी लावलेली आहे। या 6 फुटाच्या गोलाईच्या बेडला साधारणतः 5 जाळ्या लावलेल्या आहेत। यानंतरचे आपण वेगवेगळ्या साईजमधील ही बेड आपण तयार करू शकतो। म्हणजेच 4 फुटाची गोलाई, 2 फुटाची उंची। आत्ताचा जो बेड आपल्याला दिसत आहे ती 6 फुटाची गोलाई, 2 फुटाची उंची, 8 फुटाची गोलाई व 2 फुटाची उंची। अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या साईजचे बेडी आपणापर्यंत पोहोचू शकतो। 6 फुटाच्या या गोलाच्या बेडमध्ये साधारणतः 9 ते 10 फुटाचा जो बेड असेल त्यामध्ये जितके खत बसते तितके खत ह्या बेडमध्ये बसून जातं। कारण साधं कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो, 6 36 म्हणजे 36 स्क्वेअर फुटाचा हा गोल होईल। आणि जर आपण चौकोन जर केला तर 10 फूट बाय 4 फुटाचा चौकोन असेल, 10 चौक 40 म्हणजे 40 स्क्वेअर फूट हा 10 फुटाच्या बेडचा एरिया येतो। आणि त्याचप्रमाणे ह्या बेडचा जो एरिया आहे तो 6 36 कारण 6 फुटाचा गोल दिलेला आहे, 36 स्क्वेअर फुटापर्यंतचा ह्याचा एरिया येऊन जातो। म्हणजे 10 फुटाच्या बेडला जितकं मटेरियल बसणार आहे तितकंच मटेरियल ह्याच्यामध्ये आपण बसवू शकतो। यामध्ये आणखीन एक आपण इन्व्हेन्शन करू शकतो की ह्याची उंची थोडी वाढवू शकतो। साधारणतः 2.5 फूट वगैरे जर उंची केली तर 12 फुटाच्या बेडचं जे कॅल्क्युलेशन आहे ते या 6 फुटाच्या गोलाच्या बेडमधून आपल्याला मिळून जाईल। आत्ता ह्या बेडमध्ये साधारणतः 900 ते 1000 किलो शेणखत भरण्याची कॅपॅसिटी आपल्याला दिसून येईल। लवकरच आपण ह्या बेडमध्ये काही मटेरियल किंवा गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारे जे शेण असेल किंवा बाकीचे मटेरियल असेल ते टाकून त्याचाही व्हिडिओ प्रसारित करू। धन्यवाद मित्रांनो, आपण वेळात वेळ काढून आजचा हा व्हिडिओ पाहिलात। आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो। यूट्यूबच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे व आपण सर्वांनी फार चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलेलं आहे। यानंतरही अशाच पद्धतीचे सहकार्य मला आजन्म लाभो अशी श्रीचरणी प्रार्थना करतो व आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबतो। माझा नंबर तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो। माझं नाव आहे अमोल बोंगाळे। माझा मोबाईल नंबर आहे 98 500 90 469। धन्यवाद मित्रांनो।